नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील आणि महाराष्ट्रातील नद्या व त्यांचे उगमस्थाने। हा टॉपिक आपल्यासाठी एग्जामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा टॉपिक तुम्ही अभ्यासलाच पाहिजे, कारण की एग्जाम मध्ये याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात। जर तुम्ही सेंट्रलची एग्जाम देत असाल किंवा आपल्या स्टेटची जशी एमपीएससी किंवा रेल्वे अशा कुठल्याही एग्जाम मध्ये कुठल्याही असो, ठीक आहे, सगळ्या एग्जाम मध्ये या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारला जातो। त्याच्यामुळे तुम्ही हा जो टॉपिक आहे अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासाचा आहे आणि हा तुम्ही व्हिडिओ जो आहे 2-3दा बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं लक्षात राहणार। ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर ते करा। व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब असं लाल कलर मध्ये लिहिलेलं असतं, तर त्याच्यावर क्लिक करा आणि साइडनी जे बेल बटन असतं त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यामुळे काय होणार, बेल बटनवर क्लिक केल्याने जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल नवीन तेव्हा ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल। ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्हाला 7वी ते 12वी पर्यंत मराठी माध्यमातली सगळ्या पुस्तकांची जर पीडीएफ हवी असल्यास ती सुद्धा माझ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता, कारण की स्टेट बोर्ड वाचणं अत्यंत गरजेचं असतं कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एग्जाम तुम्हाला द्यायची असेल तर। ठीक आहे, चला तर सुरुवात करूया भारतातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या व त्यांची उगमस्थाने। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपली नदी आहे नर्मदा नदी। बघा, महत्त्वाची नदी आहे। तर नर्मदा नदीचा उगम कोणत्या स्थानी होतो असं जर प्रश्न आला तर बघा, अमरकंटक म्हणजे मध्य प्रदेशात आहे, या नर्मदा नदीचा उगम होतो। तर नेमकं जे आहे अमरकंटक आहे कुठे, तर हे सातपुडा पर्वतातील मैकल टेकड्यामध्ये हे अमरकंटक आहे आणि हे मध्य प्रदेशात आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेशात होतो। ठीक आहे, तर या नदीची लांबी, एकूण लांबी किती आहे, तर एकूण लांबी जी आहे या नर्मदा नदीची 1310 किलोमीटर ही एकूण लांबी आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, एखादी जर नदी आपल्या महाराष्ट्रातून वाहत असेल तर महाराष्ट्राची लांबी किती आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं असतं। याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो। तर नर्मदा नदी महाराष्ट्रामधून किती किलोमीटर वाहते असा प्रश्न येतो, तर ती 54 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रातून वाहते। कोणती नदी, तर नर्मदा नदी। ठीक आहे, त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे। जो मला दिशा माहितच असेल की बघा, ही पश्चिम, पूर्व, उत्तर आणि दक्षिण असं दिशा असते, तर या साइडनी ही पश्चिमेकडे वाहते नर्मदा नदी, ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेशात होतो। नंतरची नदी बघूया, तापी नदी। बघा, तर तापी नदीचा उगम कुठे होतो, तर मुलताई मध्ये, जे मध्य प्रदेशात आहे, मुलताई मध्ये या तापी नदीचा उगम होतो। तर ही जी नदी आहे मध्य प्रदेशातील महादेवजी डोंगर रांग आहे, तर त्या रांगेत बैतूल जिल्हा आहे, तर त्यामध्ये मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम पावतो। ठीक आहे, तापी नदी उगम पावते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश। ठीक आहे, तर त्याबद्दल तापी नदीबद्दल सुद्धा आपण थोडी माहिती बघूया। तर या तापी नदीची एकूण लांबी किती आहे, तर एकूण लांबी बघा, तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर किंवा 730 किलोमीटर, म्हणजे कुठे कुठे 724 पण दिलेलं आहे आणि कुठे कुठे 730 किलोमीटर दिलेलं आहे। तर असं मागं पुढं होऊ शकतं आपल्याला एग्जाम मध्ये, याच्यापैकी एक जर आपल्याला ऑप्शन मिळालं तर ते आपलं उत्तर असं समजायचं। ठीक आहे, 724 किलोमीटर किंवा 730 किलोमीटर तापी नदीची एकूण लांबी आहे। त्याचबरोबर तापी नदीची जी लांबी आहे ती महाराष्ट्रात किती आहे हा महत्त्वाचा पॉइंट आहे। तर महाराष्ट्रामध्ये या तापी नदीची लांबी जी आहे 208 किलोमीटर आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे बरं का, हे आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही नदीची किती लांबी आहे हा पॉइंट खूपच महत्त्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। एकूण लांबी तर आपल्याला माहितच पाहिजे, पण महाराष्ट्रात किती आहे हे तर माहितच असायला पाहिजे। ठीक आहे, नंतरची नदी बघूया, गोदावरी नदी। बघा, तर गोदावरी नदी ही कोणत्या ठिकाणी उगम पावते, या नदीचा उगम कुठल्या ठिकाणी होतो, तर त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, जे आपल्या महाराष्ट्रात आहे, तर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो। ठीक आहे, तर हे जे ठिकाण आहे हे ब्रह्मगिरी पर्वतात या गोदावरीचा उगम झालेला आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर गोदावरी नदीची एकूण, म्हणजे ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नदी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी नदी। ठीक आहे, तर या गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे, तर एकूण लांबी आहे 1450 किलोमीटर। या गोदावरी नदीची एकूण लांबी आहे 1450 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ही नदी किती किलोमीटर वाहते, तर 668 किलोमीटर ही महाराष्ट्रामध्ये वाहते। हे सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। एकूण लांबी
1450 किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर ही गोदावरी नदी वाहते आणि हिचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात होतो. तुम्ही लक्षात ठेवा एवढं. ठीक आहे. नंतरची नदी बघूया भीमा नदी. बघा तर भीमा नदी 4थ्या क्रमांकाची आहे. ते भीमा नदीचा उगम कुठे होतो नेमका, तर भीमाशंकर पुणे जे महाराष्ट्रामध्ये आहे, तर इथे या नदीचा हे सह्याद्री पर्वतात भीमाशंकर आहे, तर सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर इथे या भीमा नदीचा उगम पावतो आणि हे पुण्यामध्ये आहे आणि महाराष्ट्र हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या भीमा नदीची एकूण लांबी किती आहे, तर या भीमा नदीची एकूण लांबी आहे 860 किलोमीटर आणि महाराष्ट्रात ही नदी किती किलोमीटर वाहते किंवा महाराष्ट्रात या नदीची लांबी किती आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला हवं. तर 451 किलोमीटर ही जी नदी आहे ही महाराष्ट्रात वाहते. ठीक आहे. महत्वाची नदी आहे, ही सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतरची नदी बघा कृष्णा नदी. तर कृष्णा नदी जी आहे बघा, तर या कृष्णा नदीचा उगम कोणत्याच ठिकाणी झालेला आहे किंवा कोणत्या ठिकाणी ही कृष्णा नदी उगम पावते असा जर प्रश्न आला तर महाबळेश्वर जे साताऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रात, तर या ठिकाणी या कृष्णा नदीचा उगम पावतो आणि महाबळेश्वर जे आहे हे सह्याद्री पर्वतात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सातारा येथे आहे महाराष्ट्रामध्ये. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सह्याद्री पर्वतात सातारा या जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या नदीची एकूण लांबी किती आहे कृष्णा नदीची, तर कृष्णा नदीची एकूण जी लांबी आहे 1400 किलोमीटर किंवा 1401 किलोमीटर असं म्हटलं जातं. तर या कृष्णा नदीची लांबी जी आहे 1400 किलोमीटर आहे आणि ही जी नदी आहे महाराष्ट्रात किती वाहते म्हणजे किती किलोमीटर वाहते ही नदी कृष्णा नदी, तर बघा महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर ही नदी वाहते. बघा हे जे आकडे आहे ना, हे मागे पुढे थोडं होऊ शकतं कारण की वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळे दिले आहे, पण हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे 282 किलोमीटर. ठीक आहे. नंतरची नदी बघूया वर्धा नदी. बघा तर वर्धा नदीचा उगम हा जो आहे कोणत्या ठिकाणी होतो, तर वर्धा नदीचा उगम बैतूल जिल्ह्यात जे मध्य प्रदेशात आहे. जास्तीत जास्त नद्या मध्य प्रदेशातून उगम पावलेला आहे. तर मध्य प्रदेशात आपल्या महाराष्ट्रात ज्या आहेत त्या, तर वर्धा नदीचा उगम बैतूल जिल्ह्यात मध्य प्रदेशात होतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हा बैतूल जो आहे हे जे बैतूल, तर हे सातपुडा पर्वत रांगेत उगम पावते ही नदी, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इथे सुद्धा सातपुडा पर्वत आहे. त्याचबरोबर ही जी आहे वर्धा नदी ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. तुम्ही नंतर आहे तर ह्या ज्या नदीची लांबी किती आहे, वर्धा नदीची लांबी आहे 455 किलोमीटर. ही सुद्धा तुम्ही माहिती एक्स्ट्रा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंतरची नदी बघूया वैनगंगा नदी. बघा वैनगंगा नदी 7व्या क्रमांकाची जी आहे, तर वैनगंगा नदीचा उगम कुठल्या ठिकाणी होतो किंवा कुठे होतो, तर मैकल डोंगर रांगेत जी मध्य प्रदेशातच आहे. तर या मैकल डोंगर रांगेत वैनगंगा नदी जी आहे उगम पावते. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर या नदीची लांबी वैनगंगा नदीची लांबी किती आहे, तर 295 किलोमीटर या वैनगंगा नदीची लांबी आहे आणि उगम कुठे पावते, तर मैकल डोंगर रांगेत मध्य प्रदेश येथे. ठीक आहे. नंतरची नदी बघूया पैनगंगा नदी. बघा तर पैनगंगा नदी ही कोणत्या ठिकाणी उगम पावते, या नदीचं उगमस्थान कुठे आहे, तर अजिंठा डोंगर रांगेत महाराष्ट्रातच ही जी पैनगंगा नदी आहे हिचा उगम होतो. तर ही जी पैनगंगा नदी आहे बुलढाणा व वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर या नदीचा उगम झालेला आहे अजिंठा डोंगर रांगेत. ठीक आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वाशिम व बुलढाणा जो जिल्हा आहे, तर जिल्ह्याच्या सीमेवर जी अजिंठा डोंगर रांग आहे, तर तिथे या पैनगंगा नदीचा उगम झालेला आहे. ठीक आहे. तर या नदीची लांबी किती आहे, तर नदीची लांबी आहे 676 किलोमीटर. हा सुद्धा तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा. नंतरची बघूया नदी. ठीक आहे. सिंधू नदी. जसं भारतातील आणि महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या आहे त्या महाराष्ट्रातील आहे. आता भारतातील बघूया. महत्वाची नदी आहे भारतातील सिंधू नदी. बघा तर सिंधू नदीचा उगम मानस सरोवराच्या उत्तरेस जे तिबेटचा पठार आहे किंवा कैलास पर्वतावर या नदीचा उगम झालेला आहे. मानस सरोवर तिबेट या ठिकाणी सिंधू नदीचा. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा तर या नदीची सुद्धा आपण लांबी बघूया सिंधू नदीची. तर सिंधू नदीची एकूण लांबी किती आहे, तर 2880 किलोमीटर जी आहे या सिंधू नदीची लांबी आहे. आणि भारतात या नदीची लांबी किती आहे आपल्या भारतात, तर 800 किलोमीटर ही सिंधू नदी आपल्या भारतातून वाहते.
एवढं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। बघा, एकूण लांबी 2880 किलोमीटर आहे आणि भारतात या सिंधू नदीची लांबी किती आहे तर 800 किलोमीटर, ठीक आहे। नंतरची नदी बघूया सतलज। बघा, तर सतलज नदी सुद्धा खूप महत्वाची आहे। तर या सतलज नदी बघा, सतलज नदीचा जो उगम आहे तो मानस सरोवरामध्ये राकस सरोवर आहे तिबेट येथे। तर या सतलज नदीचा उगम पाहतो राकस सरोवर जे मानस सरोवराजवळ आहे, तर तिथे या नदीचा उगम पाहतो तिबेट या ठिकाणी, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या नदीची सुद्धा सगळ्या नदीची आपण एकूण लांबी आणि भारतातील लांबी ती बघूया। तर सतलज नदीची एकूण लांबी किती आहे तर 1450 किलोमीटर सतलज नदीची एकूण लांबी आहे। आणि त्याचबरोबर या नदीची जी भारतातील लांबी आहे सतलज नदीची, तर भारतात लांबी किती आहे 1050 किलोमीटर भारतामध्ये सतलज नदीची लांबी आहे, ठीक आहे। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। सतलज नदीबद्दल आता आपण माहिती बघितलेली आहे। नंतरची महत्वाची नदी आहे बघा, जी आपल्या भारतातील सगळ्यात मोठी नदी आहे आणि महत्वाची नदी आहे बघा। नंतर आहे बघा, तर त्या नदीचं नाव आहे गंगा नदी। तर गंगा नदी बघा, तर गंगा नदी जी आहे त्या नदीचा उगम कुठे झालेला आहे तर गंगोत्री या ठिकाणी उत्तराखंड मध्ये गंगा नदीचा उगम झालेला आहे। हे कुमाऊं हिमालयात आहे गंगोत्री, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं। उत्तराखंड येथे गंगा नदीचा गंगोत्री या ठिकाणी उगम झालेला आहे। तर या नदीची लांबी किती आहे तर 2525 किलोमीटर या गंगा नदीची लांबी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे। नंतर बघूया यमुना नदी। बघा, तर यमुना नदीचा उगम कुठे झालेला आहे तर यमुनोत्री या ठिकाणी हिमालयात आहे। तर या यमुना नदीचा उगम झालेला आहे, ठीक आहे। यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम, ठीक आहे, सहज लक्षात राहील। त्याचबरोबर या नदीची लांबी किती आहे तर 1376 किलोमीटर यमुना नदीची लांबी आहे आणि उगम झालेला आहे यमुनोत्री या ठिकाणी, ठीक आहे। 1376 किलोमीटर लांबी। नंतर बघूया, नंतरची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी। बघा, तर ब्रह्मपुत्रा नदी ही आपल्यासाठी सुद्धा एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाची आहे। तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोणत्या ठिकाणावरून होतो किंवा कोणत्या स्थानावरून होतो तर मानस सरोवर जे आहे, तर या मानस सरोवरून तिबेट या ठिकाणी हे मानस सरोवर आहे, तर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो। तर तुम्ही लक्षात ठेवायचं, मानस सरोवर तिबेट या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो। तर या ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी किती आहे तर एकूण लांबी आहे 2900 किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदीची ही लांबी आहे, ठीक आहे। ही जी नदी आहे या भारतात या नदीची लांबी किती आहे किंवा ब्रह्मपुत्रा नदी हे भारतातून किती किलोमीटर वाहते असा हा प्रश्न येतो। तर भारतात लांबी किती आहे ब्रह्मपुत्रा नदीची तर बघा 885 किलोमीटर, 885 किलोमीटर जी आहे ही ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा पॉइंट आहे। त्याचबरोबर एक महत्वाचा पॉइंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, तो म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली नावाचं जे बेट आहे, हे जे बेट आहे हे जगातील सर्वात मोठे नदी पात्रातील बेट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, माजुली बेट, ठीक आहे। ही तुम्ही माहिती लक्षात ठेवायची आहे। नंतरची नदी बघूया, नंतरच्या नदीचं नाव आहे महानदी, महत्वाची नदी आहे बघा। महानदी जी आहे तर या महानदीचा उगम कोणत्या ठिकाणावरून होतो तर बघा रायपूर जिल्ह्यात सिहावा या ठिकाणी, छत्तीसगड मध्ये आहे हे ठिकाण, सिहावा या ठिकाणी महानदीचा उगम होतो। छत्तीसगड राज्यामध्ये रायपूर जिल्ह्यात आहे सिहावा, तर या ठिकाणी महानदीचा उगम होतो। छत्तीसगड या राज्यामध्ये ही नदी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर या नदीची लांबी किती आहे तर 858 किलोमीटर या नदीची एकूण लांबी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। महानदीचा उगम छत्तीसगड मध्ये सिहावा या ठिकाणी होतो रायपूर जिल्ह्यात, ठीक आहे। ही तुम्ही माहिती लक्षात। कावेरी नदी बघूया आता, कावेरी नदीबद्दल माहिती बघूया। कावेरी नदीचा उगम तळ कावेरी ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी होतो, तुम्ही लक्षात ठेवायचं, पश्चिम घाटात, ठीक आहे। कुर्ग जिल्ह्यामध्ये या नदीचा उगम होतो, ब्रह्मगिरी टेकडी, ठीक आहे। कावेरी नदीचा उगम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। त्याचबरोबर या नदीची जी लांबी आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं, तर 765 किलोमीटर या नदीची लांबी आहे। कोणत्या तर कावेरी नदी ही कर्नाटक मध्ये उगम पावते ब्रह्मगिरीमध्ये, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं। कुर्ग जिल्हा कर्नाटक पश्चिम घाटामध्ये ही कावेरी नदी उगम पावते,
ठीक आहे। ही सगळी माहिती जी आहे ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। हे PDF मी जे आहे ते टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देईल। तुम्ही याची प्रिंटआउट काढा किंवा हा व्हिडिओ 2-3दा बघा, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त नदी आणि त्यांचे उगमस्थान लक्षात राहतील, कारण की हा टॉपिक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। एक्झाममध्ये नेहमी याच्यावर प्रश्न विचारले जातात। जोड्या लावामध्ये किंवा 4 लाइनर जर क्वेश्चन, मल्टी लाइनर क्वेश्चन असेल त्यामध्ये सुद्धा विचारले जातात। त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे नदीचे उगमस्थान, नदीची लांबी आणि महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये ती नदी किती किलोमीटर वाहते, ही सगळी माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर बघा, वाटला तर प्रिंटआउट करा, नाहीतर नोट डाऊन करा, ठीक आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील ती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि काही मिस्टेक्स जरी असतील, कारण की मिस्टेक होत असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।